बरेच दिवस आपल्या महाराष्ट्रावर हरियाणा, पंजाब आणि दिल्ली यांनी वर्चस्व केलं, ते मी मोडून काढलं कुठेतरी. आणि माझ्या माग बरेच पैलवान गेले आणि ते मोडण्यास मदत केली. आता आपल्या महाराष्ट्राचा एकमेव सगळेजण त्या पैलवानाला ओळखतात, बाहुबली महेंदर. त्यानं हे सगळ्यांना तिथं पाडलं. मी तर आधी पाडलेलंच होतं, पण महेंदरने हे सगळ्यांना झोपवलं. परत ना ते शिवा त्यानं झोपवलं सगळ्यांना. म्हणजे की कुठेतरी हे वाढत चाललं. आपलं महाराष्ट्र सगळ्या गोष्टींवर वर्चस्व करत चाललं. आणि फक्त बाकीची पेलवानं ते बोलत नाहीत काय, सगळं बोलून जागेला दाबवतो. ह्या गोष्टीमुळे फक्त मला अडकवलं की, आणि हे म्हणजे सगळं फक्त अफवा आहे की रिव्हॉल्वर गावल्या आणि सिकंदरच्या गाडीत गावल्या आणि सिकंदर रिव्हॉल्वर सहित पकडला गेला. माझ्या गाडीत काही गाडलेलं नाहीये. तेव्हा मी महाराष्ट्रात निघालेलो होतो, दिल्लीच्या जवळ होतो मी. कारण की सगळ्यांना माहित आहे की मी 6 महिने पंजाब मध्ये राहतो, 6 महिने महाराष्ट्रात राहतो. तेव्हा म्हणजे 6 महिने कंप्लीट झाले, सीझन झालता, त्याच्यामुळे मी महाराष्ट्रात निघालेलो होतो. आपल्या महाराष्ट्रातल्या काही लोकांना मी कळलेलो होतं. आणि काही गोष्टींबद्दल मला सुप्रियाताईंशी बी बोलणं जातं की सुप्रियाताई मला जरासं आपली मदत पाहिजे आहे. ह्या गोष्टींबद्दल बी सुप्रियाताईंशी माझं बोलणं जातं. म्हणून सुप्रियाताईंनी माझा मुद्दा उचलून धरला की सिकंदर ह्यात नाही. मग फक्त माझ्या गाडीत काय गावलेलं, पेमेंट गावलेली आहे. ते बी मी त्यांना प्रूफ दिलेले की ही पेमेंट कशाची आहे. त्याच्या अगोदर माझ्या 3 कुस्त्या झाल्या, 3 कुस्त्यांची पेमेंट होती. मग त्यांनी मला अडकवायचं कसं, ह्यात पैलवानांचा शामिल आहे की तिकडच्या मोठ्या मोठ्या पैलवानांचा शामिल आहे की ह्याला अडकवा ह्या पद्धतीनं. परत मी एक महिना तिथे राहून सर्च केलं की कशामुळे झालं, काय झालं. तर ह्यात 2-3 पैलवानांचं पुढं नावं पुढं आली. पेमेंट गावल्यामुळे फक्त म्हणले की आता मला जामीन मंजूर झाला. परत मी थांबून माझा क्लीन चिटचा कागद घेतला. आता मी मीडियांसमोर बसणार आहे, समोर बसून कागद दावणार आहे माझा क्लीन चिट. मी काय त्या गोष्टीत असतो तर क्लीन चिटचा कागद कोर्टाला दिला नसता, किंवा पब्लिक मध्ये सगळं हळबळ मुचली असते की सिकंदर त्यात आहेच. माझा या 20 वर्षाच्या कुस्ती प्रवासातला हा असला कुठलाही प्रसंग आलेला नाहीये. मी कधीही असली गोष्ट 2 नंबर 3 नंबर कधी केलेलं नाही. पब्लिक सगळ्या माहित आहे आणि मला सगळ्या पब्लिकचा सपोर्ट भेटला. ह्या सगळ्यात महत्वाचं झालं की कुठेतरी कोर्टानं बी हे उचलून धरले की सोशल मीडिया सिकंदरचा साथ देते, त्याला सोडून द्यायला पाहिजे. बाकीचं मी या 4-8 दिवसात सोशल मीडिया समोर आपला पत्रकार परिषद घेऊन बोलणार आहे. त्यावेळेस आपल्या सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळतील. मी फक्त एवढं सांगतो की मला ह्यात अडकवलं गेलं तर माझ्यापाशी काही गावलेलं नव्हतं. माझ्यापाशी फक्त पेमेंट होती, त्याच्यामुळे मला फक्त यांनी धरलेलं होतं. आणि यात थोडाफार माझ्या संग षडयंत्र झालता, ते सगळा खुलासा झालाय तिथं. तर मी सगळं सांगेल तुम्हाला नंतर ना पत्रकार परिषद घेऊन. एवढं सांगतो की आपण सर्वांनी मला मदत केली, मी निर्दोष बाहेर आलो आणि आपल्या